ख्रिस्तामध्ये सर्वांना सलाम। आज आपण 10व्या धड्यामध्ये येऊन पोहोचलेलो आहोत आणि ख्रिस्तामध्ये परिपूर्ण होणे। ख्रिस्तामध्ये परिपूर्ण होणे या धड्यामध्ये आपण सुरुवात करत असताना आपल्यामध्ये पास्टर सागर मोहिते आहेत। आज आपण पाहणार आहोत की ख्रिस्तामध्ये परिपूर्ण होणं किती फार महत्त्वाचं आहे। आणि कलस्तकराच्या मंडळीमध्ये आज अनेक खोटे संदेश होते आणि त्यांचा फार दबदबा होता। आणि खोटे संदेश त्यांनी जो रूढी परंपरा आणि गोष्टी ज्या होत्या त्या कलस्तकराच्या मंडळीमध्ये अनेक प्रस्थापित केलेल्या होत्या। आणि मग त्यावरून त्यांच्यामध्ये असणारा संभ्रम जो आहे तो लोकांसमोर नित्य होता। त्यासाठी पाऊल त्यांना काही गोष्टी सांगत आहे आणि ते म्हणजे ख्रिस्तामध्ये परिपूर्ण होणं हे फार गरजेचं आहे। आणि म्हणून आज सुवर्ण वचन आम्हाला सांगत आहे की कलस्तिकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि 16 आणि 17 वचन। तर मग खाण्याविषयी किंवा पिण्याविषयी तसेच सण अमावस्या किंवा शाबात याविषयी कुणी तुमचा न्यायनिवाड करू नये, या बाबी भावी गोष्टीचे प्रतिबिंब आहेत, शरीर तर ख्रिस्ताचे आहे। आज आम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट पाळायची आहे, तर आम्हाला ख्रिस्ताकडे पाहणं फार गरजेचं आहे। कोणीही आम्हाला आमचा न्यायनिवाड करू नये किंवा न्यायनिवाडाविषयी जास्ती त्याच्याबद्दल विचार विनिमय करू नये, हे आज आम्हाला पाऊल त्याच्या जीवनाद्वारे सांगत आहे। कारण की अनेक लोक आमच्या जीवनाद्वारे शनिवार आम्ही शाबात पाळतो आणि शाबात पाळत असताना काही लोकांना त्या गोष्टी खटकतात देखील। आणि म्हणून ते लोकांना आणि इतर लोकांना देखील सांगतात की हे शनिवारी शाबात पाळतात आणि मग मतभेद त्यांच्यामध्ये देखील निर्माण होऊ शकतात आणि ते करतात देखील। आणि म्हणून खोट्या शिक्षणाच्या द्वारे लोकांपर्यंत देवाची जी सत्य धार्मिकता आहे ती पोहोचू शकत नाहीये। आणि म्हणून पाऊल सांगत आहे ख्रिस्तामध्ये परिपूर्ण होणं हे फार गरजेचं आहे। आणि हे खोटे शिक्षक स्पष्टपणे धार्मिक आणि प्रामाणिक होते, परंतु त्यांना चुकीचे शुभवर्तमान मिळाल्यामुळे त्यांनी ही लोकांच्या समोर शुभवर्तमान गाजवलेलं आम्हाला पाहायला मिळतं। परंतु पवित्र देव आम्हाला सांगतो की शाबात पाळणं देखील का आणि किती महत्त्वाचं आहे। आज आम्हाला शाबात पाळण्यानं ज्या जगिक रूढी परंपरा आहेत त्या गोष्टीवरती आम्हाला स्वल्पराम देता येतो आणि ख्रिस्ताजवळ आम्हाला धार्मिकतेचं ज्या गोष्टी आहेत किंवा आशीर्वादाच्या गोष्टी ज्या आहेत ते घेण्यासाठी आम्हाला सफल करता येतात। आणि पवित्र देव आम्हाला सांगत आहे की यहुद्यांच्या शुद्धीकरणाच्या काही गोष्टी असतील किंवा खाण्यापिण्याविषयीच्या काही नियम अटी असतील त्या बाजूला ठेवून ख्रिस्तामध्ये किती अधिकरित्या आम्हाला वाढता येतील ह्याच्या गोष्टीबद्दल पवित्र देव आम्हाला सूचित करत आहे। आणि म्हणून रविवारचा मुद्दा आम्हाला सांगतो की देवाचं समंजसपणा आणि ज्ञान हे मनुष्यासाठी फार महत्त्वाचं आहे। जर आपण देवाच्या समंजसपणाचा एक अनुभव जर घेतला तर देव मनुष्य जातीसाठी आपल्या एकुलत्या एका पुत्राला देतो, जेणेकरून त्याचं प्रेम आपल्या समोर आहे हे प्रकट करतो। आणि हे आम्हाला सांगत आहे की त्याचं ज्ञान जे आहे अगम्य आहे। योब त्याच्या विचारांना आमच्या समोर विचार मांडतो, तर योब याचा 28वा अध्याय आणि 12 वचन सांगतं की योबानं देखील मनुष्य मानव जातीला किंवा आम्हा प्रत्येकाला प्रश्न विचारला, तरी पण ज्ञान कुठून मिळेल, बुद्धीचे स्थान कोणते? मानवासाठी ज्ञान कुठून येतं हा सगळ्यात महत्त्वाचा मोठा मुद्दा आहे। पाऊल आम्हाला उत्तर देतो की ख्रिस्तामध्ये ज्ञानाचे व बुद्धीचे सर्व गुप्त निधी आहेत। ख्रिस्त आम्हाला सर्व ज्ञानाचं रहस्य आम्हाला प्रकट करून देऊ शकतो। ज्या गोष्टी आम्हाला माहिती नाहीत, ज्या गोष्टी आमच्या आध्यात्मिक वृत्तीनं आम्ही कमी आहोत, त्या सर्व गोष्टीला मानव जातीला ते परिपूर्ण व्हाव्यात यासाठी ख्रिस्त आम्हाला समंजसपणानं प्रेमाच्या द्वारे आध्यात्मिक वृत्तीच्या प्रकारे तो ज्ञान आम्हाला पुरवत आहे। कलस्तिकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि 2रं वचन आम्हाला सांगतं ते परिश्रम ह्यासाठी की त्यांच्या मनास उत्तेजन प्राप्त व्हावे। प्रत्येक मनुष्यास पाऊलानं त्याची जी पत्र लिहिली ते प्रत्येक मनुष्याला उत्तेजन मिळावं, धार्मिकतेच्या वाटेवरती त्याने चालत राहावं आणि प्रभू येशू ख्रिस्ताला परिपूर्ण धारण करून घ्यावं, ही देवाची योजना पाऊलाच्या द्वारे आमच्यापर्यंत प्रकट होत आहे। प्रेमाने त्यांनी एकमेकाशी बांधलं जावं, ही महत्त्वाची मोठी भूमिका पाऊल आमच्यापर्यंत घेऊन येत आहे की प्रेमाने आम्ही वेगवेगळ्या लोकांपर्यंत जात असताना, वेगवेगळ्या डिनॉमिनेशनची लोक असताना, संस्थेची लोक असताना ख्रिस्त हा मेन आणि मुख्य भाग आहे आणि तो ख्रिस्तामध्ये परिपूर्ण वाढला गेला पाहिजे। ही गोष्टी पाऊल आम्हाला ह्याच्या गोष्टीतून सांगत आहे। पाऊल देखील म्हणत आहे, त्याची इच्छा प्रकट करत आहे की कलस्तिकराच्या मंडळीमध्ये विश्वासणारी खोटी शिकवण होती, ती फक्त त्यांनी ओळखली नाही तर ख्रिस्तामध्ये त्यांना एकतेनं बांधण्याचा प्रयत्न पाऊलानं त्याच्या पत्राच्या द्वारे त्यांच्यापर्यंत केलेला आहे। देवाचा मुख्य हेतू जो आहे की सर्वांपर्यंत देवाची प्रेम गेलं पाहिजे आणि त्यांनी देवाच्या प्रेमानं ख्रिस्तामध्ये परिपूर्ण कसा होता येईल याचा देखील त्यांनी पूर्ण प्रयत्न केलेला आहे। ज्ञानाची पूर्ण खात्री ही संपत्ती त्यांना विपुल मिळावी व देवाचं रहस्य म्हणजे पित्याचे व ख्रिस्ताचे पूर्ण ज्ञान त्यांना प्राप्त व्हावे।
आज देवानं ही योजना आमच्यासाठी बनवलेली आहे. स्वर्गातील जे ज्ञान आहे ते पृथ्वीवरती प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचलं गेलं पाहिजे. रहस्य जे आहे स्वर्गातील, जो आनंद आहे, सुख, शांती आहे, समाधान आहे, शाबादाचं रहस्य आहे, देवाची धार्मिकता आहे, देवाजवळ अधिक जाऊन वाढणं आहे, या सर्व गोष्टी पवित्र देव आम्हाला सांगत आहे. आणि म्हणून सुव्यवस्थापन आमच्या जीवनामध्ये असणं हे फार गरजेचं आहे. विश्वासामध्ये स्थिरता असणं, विश्वासामध्ये आपण आनंदित असणं हे फार गरजेचं आहे. कारण की धार्मिकता आम्हाला हेच शिकवते की आमच्या उपासनेमध्ये आपण परमेश्वराला त्याच्या उपासनेद्वारे आम्ही त्याला आळवू शकतो आणि त्याची धार्मिकता देखील आपण दाखवू शकतो. आणि म्हणून म्हणत आहे की आमच्या समोर प्रश्न आहे की तुमच्या स्वतःच्या आध्यात्मिक जीवनामध्ये सुव्यवस्थेची गरज, याविषयी तुमचा अनुभव काय? खरंच सुव्यवस्था आमच्या जीवनामध्ये असण्यानं आम्ही अधिक देवामध्ये असलेलं आम्हाला पाहायला देखील मिळतं आणि लोकांना देखील पाहायला मिळतं. आणि ख्रिस्त आमच्यावरती किती प्रेम करतो हे आमच्या वर्तनाच्या द्वारे आणि आध्यात्मिक वृत्तीच्या द्वारे आपण जगासमोर सादर करू शकतो. आणि म्हणून म्हणत आहे की अहरोनाचं याजकीय व्यवस्थापन असेल, सुव्यवस्थापन असेल किंवा मल्कीसदेक याजकाचं सुव्यवस्थापन असेल, ह्या सर्व गोष्टी आम्हाला दाखवून देतात की ख्रिस्तामध्ये धार्मिकतेमध्ये किती प्राबल्यपणानं ते वाढत गेले आणि लोकांसमोर त्यांनी आदर्श त्यांचा ठेवला. पाऊल देखील आम्हाला ह्याच गोष्टीमध्ये आम्हाला ओढावून घेऊन जात आहे आणि सांगत आहे की धार्मिकता उंचावली पाहिजे, ख्रिस्तामध्ये परिपूर्ण होता येईल, त्या परिपूर्णतेमध्ये आमची वाढ ही झाली पाहिजे. आणि म्हणून आम्ही वचनामध्ये, प्रार्थनेमध्ये आणि देवाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये मुळावलेलं आम्ही बनलं पाहिजे. यासाठी सोमवारचा मुद्दा सांगत आहे की मुळावलेले आणि ख्रिस्तामध्ये वाढणं हे फार गरजेचं आहे. कलशकराच्या मंडळीमध्ये हा विषय ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी एक स्पष्ट मार्ग होता आणि तो स्पष्ट मार्ग म्हणजे ख्रिस्त येशू जो प्रभू याला जसे स्वीकारले तसे त्याच्यामध्ये चालत राहणं हे फार गरजेचं आहे. आणि म्हणून पौल सातत्यानं पौल कलशकराच्या मंडळीला सुचवून देत आहे, सांगत आहे की आपण ख्रिस्ताबरोबर राहत असताना ख्रिस्ताचं चरित्र, ख्रिस्ताचे आचरण आमच्या जीवनामध्ये असणं फार महत्त्वाचं आहे. कारण की मुळावलेलं जर आपण आहोत असे जर आपण आमच्या जीवनाला सांगत आहोत तर आपण ख्रिस्ताचे वचन आमच्या जीवनामध्ये धारण करणं हे फार गरजेचं आहे. आणि म्हणून म्हणत आहे की कलशकरास पत्र याचा 2 अध्याय आणि 6 वचन सांगतं, तर ख्रिस्त येशू जो प्रभू ह्याला जसे तुम्ही स्वीकारले तसे त्याच्यामध्ये चालत राहा, त्याच्यामध्ये मुळावलेले, रचले जात असलेले, तुम्हाला शिकवलेल्याप्रमाणे विश्वासात दृढ होत असलेले असे निरंतर उपकार स्तुती करणारे तुम्ही व्हा. देवानं आज आम्हाला त्याच्यामध्ये वाढण्यासाठी, आम्हाला रचण्यासाठी, आमच्या प्रत्येक जीवनाच्या आयुष्याच्या पायऱ्या ज्या आहेत त्या आम्हाला ख्रिस्तामध्ये रचणं आणि प्रत्येक गोष्ट उन्नतीच्या मार्गाने नेणं हे फार गरजेचं आहे. आणि म्हणून पवित्र देव आम्हाला सांगतो की आमच्या स्वतःचा नाकार करून ख्रिस्ताचा स्वीकार करणं फार गरजेचं आहे. जोपर्यंत आपण स्वतःचा नाकार करत नाही तर आपण ख्रिस्ताला स्वीकारू शकत नाही. आणि म्हणून आपण रोप्यासारखं वाढलं पाहिजे. जे सदृश आणि चांगल्या प्रकारचं आहे त्या रोप्यासारखं आपण वाढलं पाहिजे. जर आपण चांगली फळं देऊ, चांगल्या आध्यात्मिक गोष्टी आम्ही लोकांसमोर सादर करू, आमच्या ख्रिस्ताच्या ज्या गोष्टी आहेत आध्यात्मिक वृत्तीच्या आमच्या जीवनामध्ये जर दिसल्या तर आम्ही लोकांच्या समोर सहजरित्या त्या आपण मांडू शकतो. आणि म्हणून देवानं जी दिलेली आम्हाला जे आध्यात्मिक दान आहे, देवानं दिलेलं जे प्रेम आहे ते लोकांसमोर आमच्या जीवनशैलीच्या द्वारे आपण मांडणं हे फार गरजेचं आहे. जगण्यासाठी आम्हाला फक्त एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे ख्रिस्त. ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला तारण मिळालेलं आहे, ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला प्रेम मिळालेलं आहे, ते घेऊन जगूया. नक्कीच आमच्या जीवनामध्ये पवित्र देव आम्हाला ख्रिस्ताची जी परिपूर्णता आहे ती आम्हाला पूर्ण करण्यासाठी सहाय्य मदत करेल. इथून पुढचं जे मुद्दे आहेत पास्टर सागर मोहिते आहेत ते आम्हाला सूचित करतील. हो, नक्कीच पास्टर आत्ताच आपण तुम्ही तुमच्या मुद्द्यामध्ये आपण पाहिलं की आपण हे ख्रिस्ती जीवन किंवा ॲडव्हेंटिस्ट म्हणून आपण राहत असताना किंवा येशू ख्रिस्ताचे विश्वासक म्हणून आपण राहत असताना आपल्यामध्ये जे ख्रिस्ताचं परिपूर्णत्व आहे ते असणं खूप गरजेचं आहे. आपण पुढे मंगळवारच्या मुद्द्याकडे पाहणार आहोत, जात आहोत. आणि मंगळवारचा मुद्दा जो आहे त्याचं जे नाव किंवा मथळा जो आहे ते क्रुसास खिळले. आता आपण क्रुसास खिळले म्हणजे काय, तर असं आपण जर पाहिलं तर पहिली गोष्ट हा जो मुद्दा आहे किंवा ही जी वचनं आहेत ती ह्या गोष्टीकडे आपले लक्ष केंद्रित करू इच्छित आहे संत पौल तिथे. कारण कलसियाचा 2 अध्याय 14 वचनामध्ये आपण पाहिलं तर इथं असं म्हटलेलं आहे की नियमशास्त्र आणि शाबाताचे पालन याविरुद्ध गैरसमजुतीचा युक्तिवाद म्हणून केलेला आहे. ह्या जगामध्ये बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती काय केलेलं आहे, सर्व आज्ञा ज्या आहेत त्या आज्ञा मोडलेल्या आहेत किंवा त्या आज्ञा बंद केलेल्या आहेत. तर असं नाही आहे. आणि विशेष म्हणजे या मुद्द्यामध्ये कलसेकराच्या मंडळीविषयी जर आपण पाहिलं
तर असं म्हटलेलं आहे की कलसेकरस मंडळीमध्ये विदेशी विश्वासणाऱ्यांची सुद्धा भर होती किंवा विदेशी विश्वासणारे सुद्धा होते. आणि विदेशी विश्वासणारे होते म्हणजे ते यहुदी नव्हते आणि विदेशी होते. मग यहुदी जनांच्या बाबतीमध्ये जर पाहिलं बायबलमध्ये तर त्यांची सुनता होत असे, ख्रिस्ती म्हणून किंवा यहुदी म्हणून तो पंथ त्यांची सुनता होत असते. मात्र ह्या कलसेकराच्या मंडळीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय की विश्वासणारे जे आहे ते विदेशी विश्वासणारे होते. मग त्यांची सुनता जी आहे ती सुनता झालेली नाही आहे आणि करणं हे काय बंधनकारक होतं असं काही नाही आहे. आणि म्हणून इथं म्हटलेलं आहे की कलसेकरातील विदेशी विश्वासणाऱ्यांना नीतिनियम पाळण्याविषयी चिंता करण्याची गरज नाही, ज्यात सुनता किंवा शुद्धतेच्या नियमाविषयी नाही, ज्या फारच बंधनकारक होत्या. आणि आपण पाहतोय बायबलच्या काळामध्ये ह्या ज्या गोष्टी होत्या तो फार बंधनकारक किंवा फार कठीण अशा होत्या. आणि म्हणून इथे मुद्द्यामध्ये संत पौल त्याच्या मंडळीला पुढे बोलत असताना कलसेचा 2 अध्यायामध्ये 11 ते 15 वचनामध्ये त्यांना किती सुंदर प्रकारचं मार्गदर्शन करतोय ते पहा. तो म्हणतोय की त्याच्या ठायी तुमची सुनताही झाली आहे, परंतु ते माणसाच्या हातून झालेले नाही, तर तुम्ही आपल्या दैहिक स्वभाव झुगारून दिल्याने ख्रिस्ताच्या सुनतेच्या द्वारे तुमची सुनता झालेली. म्हणजे काय की आपल्याला पाहायला मिळतंय की जे विदेशी विश्वासक होते त्यांची सुनता झालेली नव्हती, मात्र ज्यावेळेस येशू ख्रिस्तावरती त्यांनी विश्वास ठेवलेला आहे त्यावेळेस काय झालेलं आहे की त्यांची सुनता झाल्यासारखीच आहे असं संत पौल त्यांना म्हणतोय. पुढे पण 12व्या वचनामध्ये जर पाहिलं तर तुमचा बाप्तिस्मा झाला तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर पुरले गेला आणि ज्याने त्याला मेलेल्यातून उठवले त्या देवाच्या कृतीवरील विश्वासाच्या द्वारे त्याच्याबरोबर तुम्ही उठवलेही गेले आहात. आता पौल तिथं त्यांना हेही सांगतोय की ते काय झालेले आहेत, पुनरुस्थित झालेले आहेत. कशाच्या द्वारे? तर येशू ख्रिस्त जसा पुनरुत्थित झालेला आहे त्याच्यावरती त्यांनी काय केलेलं आहे, विश्वास ठेवलेला आहे. आणि पुढचं महत्त्वाचं वचन जे आहे ते आपण पाहूया. पुढे असं म्हटलेलं आहे, जे तुम्ही आपल्या अपराधाने व देह स्वभावाची सुनता न झाल्याने मेलेले होता त्या तुम्हास त्याने त्याच्यावर बरोबर जिवंत केले, त्याने आपल्या सर्व अपराधांची क्षमा केली. म्हणजे पापाचं वेतन हे मरण होतं, मात्र ज्यावेळेस विदेशाने त्याच्यावरती विश्वास ठेवला, म्हणजे तुम्ही आणि मी ज्यावेळेस त्याच्यावरती विश्वास ठेवला त्यावेळेस आपल्याला काय झालेलं आहे, जिवंत असे येशू ख्रिस्तामध्ये आपण झालेलो आहोत आणि आपल्या अपराधाची क्षमा झालेली आहे. पुढच्या वचनामध्ये संत पौल त्यांना पुढे कंटिन्यू सांगत आहे की आपल्या विरुद्ध असलेले म्हणजे, तो म्हणतोय की आपल्या विरुद्ध असलेले म्हणजे आपल्याला प्रतिकूल असलेले विधीचे ऋणपत्र त्याने खोडले व वधस्तंभाला खिळून त्याने ते रद्द केले. लक्षपूर्वक जर आपण ऐकलं वाचलं तर आपल्याला लक्षात येते की तिथे म्हटलेलं आहे की विधीचे ऋणपत्र, आज्ञांचे नाही, विधीचे ऋणपत्र. कारण बायबलच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळते की शास्त्री, पुरुष, यहुदी हे जे आहे ते विधीकडे जास्त लक्ष देत होते आणि त्यांचा आणि जगाचा तारणारा जो येशू ख्रिस्त होता त्याच्यावरती ते विश्वास ठेवत नव्हते. आणि म्हणून इथे असं पौल म्हणतोय की विधीचे ऋणपत्र जे आहे ते येशू ख्रिस्ताने पदस्तंभावरती खिळून रद्द केलेले आहे. आणि पुढे ते म्हणतोय की त्याने सत्ताधीशांना व अधिकाऱ्यांना नाडून त्यांच्या विरुद्ध वधस्तंभावर जयस्तव करून त्याचे उघड प्रदर्शन केले. म्हणजे इथे आपल्याला स्पष्ट समजतंय की आपल्याला विधीची गरज नाही आहे. जे जुन्या काळामध्ये जे विधी होते ते विधीच्या द्वारे आपण जिवंत होणार नव्हतो, तर येशू ख्रिस्ताच्या द्वारे जे आहे ते तुम्हाला मला जिवंत होण्याचा पापातून काय होत होता, अधिकार प्राप्त होत होता किंवा संधी मिळत होती. आपल्याला हे इथं लक्षात आलं पाहिजे. आणि म्हणून आज प्रियांनो जर आपण पाहिलं तर ह्या गोष्टी तुमच्या माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. कारण का इथे बाप्तिस्म्याबरोबर असं म्हणतायत लेखक, बाप्तिस्म्याबरोबर आपण स्वतःच ख्रिस्ताचे मरण आणि पुनरुत्थान याबरोबर ओळखतो. म्हणजे ख्रिस्तामध्ये जी परिपूर्णता आहे ते आपल्याला इथे आपल्याला लक्षात येते. आणि ह्या गोष्टीचा आपण काय केला पाहिजे, आपण विचार केला पाहिजे. आपण बुधवारच्या मथळ्याकडे जाणार आहोत आणि तिथे मथळा असा सांगतोय की छाया किंवा पदार्थ. आता ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर इथे सुद्धा परिस्थिती काय झालेली आहे, मंडळीमध्ये त्यांच्यामध्ये खोटी शिकवण किंवा खोटी जे रूढी परंपरेवरचा जो विश्वास आहे तो कुठून येत होता. तर आपल्याला पाहायला मिळतंय यहुदी ख्रिस्ती जे लोक होते ते ख्रिस्ती लोकांचा फूट पाडणारा त्यांचा जो काय होता प्रभाव होता आणि ते विदेशी मंडळीवरती त्यांचा खूप मोठा असा दांडगा प्रभाव त्यांच्यावरती पडत होता. आणि यहुदी विश्वासणारे
अशा ज्या गोष्टी आहेत ते पुढे करीत होते की ज्या सभासदाने पाळण्याची गरज नव्हती. आणि पौल इथे त्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन पुढे त्याच्या मंडळीला काय करत आहे, मार्गदर्शन करत आहे की ज्या गोष्टी सभासदाने पाळण्याची गरज नव्हती त्याच गोष्टी ज्या आहेत त्या काय करत होते, ते लोक जे होते यहुदी लोक ते लोकांसमोर पुढे घेऊन येत होते. आणि म्हणून त्यांना तिथे पौल सांगत आहे. कारण का पुढे जर आपण पाहिलं तर प्रत्यक्षात यापूर्वी जरी प्रत्यक्षात सुनता करणं याची गरज काढून टाकण्यात आली होती. आता प्रत्यक्षात सुनता करणं त्या विदेशी लोकांना काय गरजेचं नव्हतं आणि ती जी गरज आहे ती काढून टाकण्यात आलेली होती. कारण त्यांच्या हृदयात आंतरिक बदल होणं याची गरज अत्यंत महत्त्वाची होती. आणि म्हणून पौल इथे वचनामध्ये आपल्याला सांगतोय. कलसेकराच्या पुस्तकामध्ये जर आपण बुधवारच्या मुद्द्यामध्ये पाहिलं तर 2 अध्याय 16 ते 19 वचनामध्ये संत पौल त्यांना मार्गदर्शन करतो. जसं की आपण 16 वचनामध्ये पाहिलं तर पौल इथे म्हणत आहे की तर मग पिण्याविषयी तसेच सण अमावस्या किंवा शाबात पाळण्याविषयी कोणाला तुमचा निर्णय करू देऊ नका. का करू देऊ नका तो निर्णय? खाण्यापिण्याविषयी किंवा सण अमावस्या किंवा शाबात पाळण्याविषयी तुम्हाला कोणताही निर्णय कोणीही तुमचा माझा का केला नसला पाहिजे. तर पौल पुढे म्हणतोय या बाबी ज्या आहेत ते पुढे होणाऱ्या गोष्टीच्या छाया आहेत. शरीर तर ख्रिस्ताच्या. आपण जर लेवियाच्या पुस्तकामध्ये पाहिलं, आपण जर जुन्या करारामध्ये पाहिलं तर त्या काळामध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर लेवियाचा जर 23व्या अध्यायामध्ये जर पाहिलं तर आपल्याला लक्षात तिथे येतंय की ते काय करत होते. यहुदी लोक, इस्रायल लोक प्रामुख्याने शाबाताच्या दिवशी ते प्रथम उत्पन्नाची जी पेंडी आहे ते घेऊन येत असे निवास मंडपाकडे आणि ती ओवाळली जात असे. आणि ह्या सर्व ज्या गोष्टी होत्या त्या विधी ज्या तिथे दिलेल्या होत्या त्याप्रमाणे ते करत होत्या. आणि पुढं म्हणून पौल इथे म्हणतोय की ह्या बाबी पुढे होणाऱ्या गोष्टीच्या छाया आहेत. शरीर तर ख्रिस्ताचं आहे. आपलं जे शरीर आहे ते ख्रिस्ताचं आहे. म्हणून विधीकडे लक्ष न देता आज आपल्याला जो विश्वास आहे, आपल्या अंतकरणाचा जो बदल आहे त्याच्याकडे पाहणं खूप गरजेचं आहे असं पौल तिथे म्हणत आहे. पुढे आपण जर पाहिलं तर पुढच्या वचनामध्ये तो म्हणतोय की लीन म्हणून घेण्याची इच्छेने देवदूतांची उपासना करणाऱ्या, स्वतःला दिसलेल्या गोष्टीवर अवलंबून राहणाऱ्या, दैहिक बुद्धीने उगीच गर्वाने फुगणाऱ्या कोणा माणसाला तुम्हाला फसवून तुमच्या बक्षिसास मुकवू देऊ नका. म्हणजे असे काही लोक त्या काळामध्ये होते ज्या खोट्या शिकवणी घेऊन येत होते. ते काय करत होते, ह्या गोष्टी त्यांच्यामध्ये नव्हत्या मात्र ते गर्वाने फुगलेले असे होते आणि ते लोकांना त्यांच्या गोष्टीच्या द्वारे ते फसवत होते. आणि पुढे संत पौल म्हणतोय की असा माणूस मस्तकाला धरून राहत नाही, त्या मस्तकापासून सर्व शरीराला सांधे बंधने याच्या योगे पुरवठा होत आहे व ते दृढ जोडले जात असता त्याची ईश्वरी वृद्धी होते. आज प्रियानो इथे संत पौल म्हणतोय ह्या ज्या गोष्टी आहेत त्या मस्तक आपण गेल्या धड्यामध्ये पाहिलं. मस्तक हा मंडळीचं जे शीर आहे, मंडळीचं जे मस्तक आहे, शीर म्हणजे मस्तक हे येशू ख्रिस्त आहे. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या खोट्या शिकवणीच्या त्या काय होत्या, खोट्या शिकवणी ज्या चुकीच्या विचार लोक घेऊन येत होते त्यांच्या होत्या. आणि म्हणून आपल्याला इथं पाहायला मिळतंय की पौल तिथे म्हणतोय की त्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं नसलं पाहिजे. कारण का त्या गोष्टीचं जे शीर आहे, मस्तक आहे, तो ख्रिस्त नाहीये, तर ते स्वतः समजत आहेत, स्वतः ते स्वतःला महत्त्व देत आहेत, हा त्याचा अर्थ आहे. आपण पुढे पाहणार आहोत गुरुवारच्या मुद्द्यामध्ये. आणि गुरुवारचा मुद्दा जो आहे ते मनुष्यांच्या आज्ञा. प्रियानो, आपण विचार करूया, हे ख्रिस्ती जीवन जगत असताना तुम्ही आणि मी एक ख्रिस्ताचे विश्वासक म्हणून आम्ही मनुष्याच्या आज्ञा पाळतोय की देवाने दिलेल्या आज्ञेचं पालन आपण करतोय? नक्कीच आपण काय केलं पाहिजे, देवाच्या आज्ञेचं पालन करणं खूप गरजेचं आहे. उदाहरणार्थ जर आपण गलतीकाराच्या पुस्तकामध्ये बघितलं, पत्रामध्ये पाहिलं तर पौल यहुदी विधी पाळण्याविषयी चिंता व्यक्त त्या पत्रामध्ये करत आहे. कारण तो तिथे म्हणत आहे की जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले, पौल सुरुवात कशी करत आहे की जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले असं तो म्हणत आहे. दुसऱ्या शब्दामध्ये तो म्हणतोय जगिक मंदिराप्रमाणे या गोष्टी जगाच्या आहेत, परंतु आपली नागरिकता जी आहे ती स्वर्गात आहे. जगात जी मंदिरे आहेत त्या मंदिराप्रमाणे या गोष्टी जगाच्या आहेत, परंतु आपली जी नागरिकता आहे ती स्वर्गाची
मध्ये आहे असं संत पौल त्यांना म्हणतोय. आणि म्हणून कलसेकरास पत्र याच्या 2ऱ्या अध्यायामध्ये 20 ते 23 वचनामध्ये संत पौल त्याचं जे बोलणं आहे ते पुढं सुरू ठेवत आहे. आणि 20व्या वचनामध्ये तो काय म्हणतोय पाहूया. तुम्ही जगाच्या प्राथमिक शिक्षणास ख्रिस्ताबरोबर मेला आहात, तर जगात जगत असल्यासारखे विधीच्या स्वाधीन का होता, प्रश्न विचारतोय. जर तुम्ही जगाच्या शिक्षणामध्ये ख्रिस्ताबरोबर जर मेलेले आहात, म्हणजे तुम्ही जर जगाचं राहिलेले नाही आहात येशू ख्रिस्ताच्या विश्वासाच्या द्वारे, मग त्यांच्या शिक्षणामध्ये विधीचे स्वाधीन का होता, संत पौल तिथे म्हणत आहे. कारण ते शिक्षण किंवा ते जे विधी आहेत ते कशा आहेत, तर पुढे त्या वचनामध्ये तो म्हणतोय की म्हणजे हाती धरू नको, चाखू नको, स्पर्श करू नको, अशा प्रकारचे उपभोगाने नष्ट होणाऱ्या वस्तूविषयी माणसाच्या आज्ञाचे व शिक्षणाचे जे विधी आहेत त्यांच्या स्वाधीन का होता, असं संत पौल त्यांना प्रश्न विचारत आहे. आज ह्या ज्या गोष्टी आहेत ते मनुष्याने लोकांमध्ये आणलेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये तुम्ही का स्वतःमध्ये त्या गोष्टी आणता, असं संत पौल इथे म्हणत आहे. कारण का पुढे त्या म्हणतो 23व्या वचनामध्ये, याला स्वेच्छेने योजलेली उपासना, लीनता व देहदंडन यावरून ज्ञान म्हणतात खरे, तर ही देह स्वभावाच्या लालसेला प्रतिबंध करण्याची त्याची योग्यता नाही. कारण ह्या ज्या गोष्टी आहेत ते देह स्वभावाच्या द्वारे आलेल्या आहेत. आणि म्हणून पौल तिथे त्याच्या बोलण्यामध्ये पुढे सुरू ठेवतोय की ह्या ज्या गोष्टी आहेत त्या देवापासून नाही आहेत, तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या मनुष्यापासूनच्या गोष्टी आहेत. आणि म्हणून आज प्रियानो आपण काय केलं पाहिजे की विचार केला पाहिजे. कारण संपूर्ण ख्रिस्ती इतिहासामध्ये जर आपण पाहिलं, संपूर्ण ख्रिस्ती इतिहासामध्ये बायबलचे जे निष्णांत लोक धार्मिक अधिकृत मोहाची घोषणा करण्यास बळी पडले आहेत. जसे काही ते विश्वासणाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पवित्र आत्म्याची भूमिका निभावत आहेत. जसे वचनाचा अर्थ काय, ख्रिस्त स्वतः झरा आहे ज्यातून पवित्र शास्त्राचे जे सत्य आहे ते निघते, ज्यामध्ये पौल आणि इतर बायबलच्या लेखकांनी शिकवलेले आहे. आज ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ते आतापर्यंत घडलेल्या आहेत असे इथं लेखक म्हणत आहेत. आपण प्रश्नाकडे थोडा वेळ जाणार आहोत. आणि इथे म्हटलेलं आहे, आपण याची खात्री कशी करावी की आपणास समजले आहे की आमचा तारणाचा पाया हा येशूने आम्हासाठी काय केले यातून आहे. आमच्याबरोबर आमच्या ठिकाणी मग तो आमच्यामध्ये काही करो. आज प्रियानो आपण लक्षात घेऊया की आपला जो तारणाचा जो पाया आहे तो येशूने आम्हासाठी काय केले यातूनच आहे. होय, आज येशू ख्रिस्ताने जर बलिदान दिलं नसतं तर तुमचा माझा जो तारणाचा पाया आहे तो जो पाया आहे तो तयार झाला नसता. आणि म्हणून आज प्रियानो आपण काय केलं पाहिजे, ख्रिस्तामध्ये परिपूर्णतेचा आनंद घेतला पाहिजे. आणि आज आपण त्या आनंदामध्ये स्वतःला ठेवलं पाहिजे. कारण का ख्रिस्तामध्ये परिपूर्ण होणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण बायबलच्या काळामध्ये, ह्याही काळामध्ये ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जातं. आणि मनुष्यांना काय वाटतं, मनुष्यांची जी खोटी शिकवण आहे त्या खोटी शिकवणीकडे जास्त लोकांचं लक्ष केंद्रित केलं जातं. आणि म्हणून आज आपल्याला ह्या गोष्टी पाहणं आणि विचारात घेणं आणि त्याप्रमाणे आचरण करणं खूप महत्त्वाचं आहे. देवबाप करो या सुंदर विचाराच्या द्वारे तुम्हाला मला त्याचा विशेष प्रकारचा आशीर्वाद देव, हीच मी परमेश्वराकडे ह्या वेळेस प्रार्थना करत आहे. नक्कीच ह्या धड्याच्या माध्यमातून आज आम्हाला पुष्कळ गोष्टी शिकण्यासाठी मिळालेल्या आहेत. आज ख्रिस्तामध्ये परिपूर्ण होणं यासाठी अगदी थोडक्या भाषेमध्ये, वचनामध्ये स्तोत्रकर्ता दावीद राजा सांगत आहे की आमचं वर्तन चोख असणं आणि देवाच्या निर्बंधावरती अगदी मनापासून प्रेम करणं, अनीतीचं आचरण दूर ठेवून वाईट मार्गापासून दूर राहून त्याच्या मार्गामध्ये चालत राहणं आणि विधी मनपूर्वक पाळणं आणि देवाच्या जे नियम आहेत ते पाळण्यासाठी स्वतः वैयक्तिकरित्या पुढे जाऊन वैयक्तिकरित्या देवाला स्वीकार करून घेणं आणि व्यवस्थितपणा आपल्या जीवनामध्ये ठेवणं हे फार गरजेचं आहे. आणि म्हणून म्हणत आहे की स्तोत्रसंहिता याचा 119वा अध्याय आणि 6वं वचन की मी तुझ्या सर्व आज्ञांकडे लक्ष पुरवेल तर मी फजित होणार नाही. आणि म्हणजे हीच ख्रिस्ताची आणि पौलाची देखील योजना आमच्यासाठी आहे की ख्रिस्तामध्ये परिपूर्ण व्हायचं असेल किंवा आमची फजिती जर व्हायची नसेल तर आम्हाला परिपूर्ण होण्यासाठी ख्रिस्त फार गरजेचा आहे. पास्टर, तुमचे मनपूर्वक आभार आहे की तुम्ही सुंदररीत्यानं आम्हाला ह्या धड्यामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. हा धडा प्रत्येकाला समजण्यासाठी आणि ऐकण्यासाठी देवबाप सहाय्य करो. आणि देवाची शांती, देवाची कृपा तुम्हा प्रत्येकाबरोबर राहो. सर्वांना सलाम.